सुप्रभात मंडळी. आपण कालपासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील मालिका वाचायला सुरुवात केलेली आहे. लेखिका आहेत सौ मीनाक्षीताई देशमुख. कालच्या पुढे सुरू करते. सुभाषचंद्रांची प्रवृत्ती अन्यायाविरुद्ध लढण्याची असल्यामुळे ते कलकत्त्यातील प्रेसिडेन्सी महाविद्यालय शिकत असताना इंग्रजी प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी अतिशय उर्मटपणे वागत असत. म्हणून सुभाषबाबूंनी महाविद्यालयात संप पुकारला. त्यांच्यावर एडवर्ड एफ ओटेन या प्रेसिडेन्सी कॉलेजच्या प्राध्यापकावर झालेल्या हल्ल्याचे नेतृत्व केल्याचा आरोप ठेवून त्यांना प्रेसिडेन्सी कॉलेजमधून आणि कलकत्ता विद्यापीठातून तात्पुरतं निलंबित करण्यात आलं. 1921 ते इंग्लंडला जाऊन भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत चांगल्या तऱ्हेने उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रजांची चाकरी करणं त्यांना पसंत नसल्यामुळे ते मायदेशी परत आले. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला. हा त्यांच्या आईसाठी मोठा धक्का होता. आपला इतका हुशार मुलगा इतकं चांगलं करिअर नाकारतोय यावर त्यांचा विश्वासच बसेना. परंतु त्यांना 1921 अटक होऊन तुरुंगात टाकलं. तेव्हा मात्र सुभाषबाबूंच्या आईने सुभाषच्या निवडलेल्या मार्गाला पाठिंबा दिला. कलकत्त्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक देशबंधू चित्तरंजन दास यांच्या कार्यानं प्रभावित होऊन त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा प्रकट केली सुभाषबाबूंनी. भारतात परत आल्यावर रवींद्रनाथ ठाकूरांच्या सल्ल्याने ते मुंबईला जाऊन महात्मा गांधींना ते राहत असलेल्या मणिभवनात जाऊन 20 जुलै 1921 प्रथम भेटले. गांधीजींनी देखील त्यांना दासबंधूंच्या बरोबर काम करण्याचा सल्ला दिला. ते कोलकात्याला दासबाबूंना भेटून त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा प्रकट केल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला. त्यावेळी गांधीजींनी इंग्रजांच्या विरुद्ध असहकार आंदोलन चालवलं होतं. बंगालमध्ये दासबाबू या आंदोलनाचं नेतृत्व करीत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू या आंदोलनात सहभागी झाले. 1922 साली दासबाबूंनी काँग्रेसचे अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. विधानसभेच्या आडून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी स्वराज्य पक्षाने कलकत्ता महानगरपालिकेची निवडणूक लढवली. त्यात जिंकून दासबाबू कलकत्त्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महानगरपालिकेच्या कामाची पद्धत बदलून टाकली. कलकत्त्यातील रस्त्यांची इंग्रजी नावे बदलवून भारतीय नावे दिली. स्वातंत्र्य लढ्यात कामी आलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबांना महानगरपालिकेत नोकरी दिली. अल्पावधीतच सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या बरोबर सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली. 1928 साली सायमन कमिशन भारतात आलं. तेव्हा काँग्रेसनं त्यांना काळे झेंडे दाखवले होते. सुभाषबाबूंनी कलकत्त्यात या आंदोलनाचं नेतृत्व केलं. सायमन कमिशनला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने भावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी 8 सदस्यांची समिती नेमली. या समितीचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू होते, तर सुभाषबाबू एक सदस्य होते त्यातील. या समितीने नेहरू रिपोर्ट सादर केला. 1928 साली मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन कलकत्त्यात झाले. या अधिवेशनाला सुभाषबाबूंनी खाकी गणवेश घालून पंडित मोतीलाल नेहरूंना सलामी दिली. त्यावेळी गांधीजी पूर्ण स्वराज्याच्या भूमिकेशी सहमत नव्हते. या अधिवेशनात गांधीजींनी इंग्रजांकडून वसाहतीचे स्वराज्य मागण्याचा ठराव मांडला होता. परंतु सुभाषबाबू आणि जवाहरलाल नेहरूंना पूर्ण स्वराज्यच हवे होतं. त्यांना तडजोड मान्य नव्हती. शेवटी बऱ्याच चर्चेनंतर
वसाहतीच्या स्वराज्याची मागणी मान्य करण्यासाठी इंग्रज सरकारला 1 वर्षाची मुदत देण्याचं ठरलं. जर 1 वर्षात इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही तर काँग्रेस पूर्ण स्वराज्याची मागणी करेल असं ठरलं. इंग्रज सरकारने मागणी मान्य केली नाही. त्यामुळे 1930च्या वार्षिक अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली जे लाहोरला झालं होतं त्या अधिवेशनात असं ठरलं की 26 जानेवारी हा स्वातंत्र्य दिवस म्हणून मानला जाईल. त्यानंतरची 2 दशकं सुभाषबाबूंनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी खडतर संघर्ष केला. वारंवार होणारी अटक, दीर्घकाळ तुरुंगवास आणि लादलेली हद्दपारी हे सगळंच या संघर्षात होतं. त्यांचे वडील जानकीनाथांचं निधन 1934मध्ये झालं. सुभाषबाबूंच्या या संघर्षाच्या संपूर्ण काळात त्यांचे मोठे बंधू शरद म्हणजे मेजदा आणि पत्नी विभावती म्हणजे मेजोबाऊ दीदी यांचा पूर्ण पाठिंबा होता. 1938 साली राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपदी सुभाषबाबूंची निवड झाली. त्यांच्या आई प्रभावती देवींना आपल्या मुलाचा अतिशय अभिमान वाटला. विधवा प्रभावती देवी आपल्या मुलासोबत हरिपूरला गेल्या. त्या वर्षीचं काँग्रेस अधिवेशन 1938ला हरिपूरमध्ये भरलं होतं. या अधिवेशनासाठी गांधीजींनी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली होती. हे काँग्रेसचं 51वं अधिवेशन होतं. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष झालेल्या सुभाषबाबूंचं स्वागत 51 बैलांनी खेचलेल्या रथातून केलं गेलं. या अधिवेशनात सुभाषबाबूंचे अध्यक्षीय भाषण फारच प्रभावी झालं. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत योजना आयोग स्थापन केला. या आयोगाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. सुभाषबाबूंनी बेंगलोरला प्रसिद्ध वैज्ञानिक सर विश्वेश्वरय्या यांच्या अध्यक्षतेखाली एक विज्ञान परिषदही भरवली होती. 1937मध्ये जपानने चीनवर आक्रमण केलं तेव्हा सुभाषबाबूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने चिनी सैनिकांना सहाय्य करण्यासाठी डॉक्टर द्वारकानाथ कोटणीसांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथक पाठवण्याचा निर्णय घेतला होता. पुढे जेव्हा जेव्हा भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुभाषबाबूंनी जपानला मदत केली, जपानकडे मदत मागितली, तेव्हा त्यांना जपानचे हस्तक आणि फॅसिस्ट असं म्हटलं गेलं. गांधीजींनी 1938 साली काँग्रेस अध्यक्षपदी सुभाषबाबूंची निवड केली असली तरी गांधीजींना सुभाषबाबूंची कार्यपद्धती पसंत नव्हती. त्याच वेळी युरोपात द्वितीय महायुद्धाची छाया पसरली होती. सुभाषबाबूंना वाटे की इंग्रजांच्या या परिस्थितीचा फायदा उठवून भारताचा स्वातंत्र्य लढा अधिक तीव्र करावा. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत या दृष्टीनं पावलं टाकण्यास सुरुवातही केली. पण गांधीजी सहमत नव्हते. 1939 साली जेव्हा नवीन काँग्रेस अध्यक्ष निवडण्याची वेळ आली तेव्हा गांधीजींना सुभाषबाबू अध्यक्षपदी नको होते. त्यांनी अध्यक्षपदासाठी पट्टाभी सीताराम भैयाची निवड केली. तेव्हा रवींद्रनाथ टागोरांनी गांधीजींना पत्र लिहून सुभाषबाबूंचीच अध्यक्षपदी निवड करण्याची विनंती केली. प्रफुल्लचंद्र राय, मेघनाथ साल हे वैज्ञानिकही सुभाषबाबूंनाच अध्यक्ष करावे या मताचे होते. परंतु गांधीजींनी कोणाचंच ऐकलं नाही. शेवटपर्यंत गांधीजी आपल्याच मतावर ठाम राहिले. तोडजोड होऊ शकली नाही आणि कितीतरी वर्षांनी अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली गेली. सर्वांना वाटत होते पट्टभी सीताराम भैयांना गांधीजींची साथ असल्यामुळे तेच निवडून येतील, तेच निवडणूक जिंकतील. पण घडलं ते वेगळंच. सुभाषबाबू 203 मतांनी गांधीजींचा विरोध असून सुद्धा निवडणूक जिंकले. परंतु पेच सुटला नाहीच. गांधीजींनी आपल्या साथीदारांना सांगितलं की ज्यांना सुभाषबाबूंची कार्यपद्धती पटत नसेल ते काँग्रेसमधून बाहेर पडू शकतात.
कार्यकारिणीच्या 14 सदस्यांपैकी 12 जणांनी राजीनामा दिला. पंडित नेहरू मात्र तटस्थ राहिले. एकटे शरद बाबू त्यांच्या बाजूने राहिले. 1939 सालचं काँग्रेसचं अधिवेशन त्रिपुरीला झालं. या अधिवेशनाच्या वेळी सुभाषबाबू इतके आजारी होते की त्यांना स्ट्रेचरवर आणून उपस्थित राहावं लागलं होतं. गांधीजी या अधिवेशनाला हजर नव्हते. त्यांच्या साथीदारांनी सुभाषबाबूंना बिलकुल सहकार्य केलं नाही. अधिवेशनानंतरही सुभाषबाबूंनी तडजोडीचा बराच प्रयत्न केला, पण गांधीजी आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांचं काही चालू दिलं नाही. अशी परिस्थिती निर्माण केली गेली की सुभाषबाबू काहीच काम करू शकत नव्हते. अखेर सुभाषबाबूंनी 29 एप्रिल 1939 रोजी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 3 मे 1939 रोजी सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक नावाच्या पक्षाची स्थापना केली. काही दिवसांनी सुभाषबाबूंना काँग्रेसमधून काढून टाकण्यात आलं. पुढे फॉरवर्ड ब्लॉक एक स्वतंत्र पक्ष बनला. दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्य लढा अधिक तीव्र करण्यासाठी जनजागृती सुरू केली. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबूंसहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केलं. दुसरं महायुद्ध सुरू असताना सुभाषबाबूंना तुरुंगात निष्क्रिय राहणं शक्य नव्हतं. त्यांनी आपली सुटका करण्यासाठी आमरण उपोषण सुरू केलं. सरकारनं त्यांची सुटका केली, पण त्यांना त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवलं. आईच्या आग्रहामुळे ते एल्गिन रस्त्यावरच्या आपल्या पिढीजात घरात राहत होते. आईची खोली त्यांच्या खोली शेजारीच होती, पण मुलाच्या बेताचा पत्ता त्यांना लागला नाही. ते जेव्हा घरातून नाहीसे झाले तेव्हा त्यांना आपला शोक अनावर झाला. त्यांना वाटलं सुभाष साधू बनून हिमालयात गेला असणार. त्यांनी शरद आणि सून विभावरी यांना खरं काय ते सांगण्याचा लकडा लावला. शरद बाबूंना सगळं ठाऊक होतं. सुभाषबाबूंच्या सुटकेचा हा बेत आखण्यास आणि तडीस नेण्यास शरद बाबूंचा मुलगा शिशिर मुख्य साथीदार होता. हे सत्य ते आईला सांगू शकत नव्हते. डिसेंबर 1943 मध्ये प्रभावती बोस यांचं निधन झालं. तेव्हा सुभाषबाबू सिंगापूरमध्ये जाहीर झालेल्या स्वतंत्र भारताचा हंगामी सरकारचा प्रमुख म्हणून ते आग्नेय आशियात होते. सिंगापूरच्या आपल्या घरी ते एकटेच अस्वस्थ बसलेले पाहून देबनाथ दास या त्यांच्या साथीदारानं त्यांच्या अस्वस्थतेचं कारण विचारलं. तेव्हा ते म्हणाले, आज माझी आई गेल्याची बातमी आली. आईच्याच बरोबरीनं सुभाषबाबू वासंती देवींना म्हणजे देशबंधू यांची पत्नी आपली दुसरी आई मानत असत. त्यांची आई प्रभावती एकदा बसंती देवींना म्हणाल्या, खऱ्या अर्थानं सुभाषच्या आई तुम्हीच आहात. मी तर फक्त त्याला जन्म दिलाय. बसंती मा आणि सुभाषबाबूंची भेट प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये ओटेन प्रकरण झाल्यावर 1916 साली त्यांच्या घरी झाली. ते आपल्या काही मित्रांबरोबर त्यांच्या घरी भेटायला आले होते. त्यावेळी बंगालमधल्या राष्ट्रीय क्रांतिकारांचा ब्रिटिशांच्या जुलमी कायद्यापासून बचाव करणारे वकील म्हणून चित्तरंजन दास देशबंधू प्रसिद्ध होते. सुभाष या घोळक्याबरोबर आले तेव्हा देशबंधू आणि त्यांच्या पत्नी बासंती देवी जेवण करीत होते. देशबंधूंनी घोळक्याला सरळ तिथेच बोलावलं. बासंती देवींना आवडलं नाही. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. तो घोळका आत आला. त्यात 19 वर्षीय सुभाषबाबूंना त्यांनी प्रथमच बघितलं. मंडळी, याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. खूप छान सांगितलेलं आहे सगळं मीनाक्षीताईंनी. त्यांचे खूप खूप आभार. आणि याबरोबरच मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. उद्या पुढच्या भागासह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.